मला नंबर लागलेला आहे राईट आयला. मग एकच डोळ्याला गॉगल घालणार, दोन्हीला थोडासा मागून नंबर एकच डोळ्याला घालणार. आणि मला सगळ्यात जास्त माकडांची भीती वाटते, त्यापेक्षा मागे लागले. गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग काय आहे आपला गेस करू शकता का कोणी? बॉबी आणि कोमल गेले ते फिरायला केदारनाथला, तर खूप थकून आलेत आणि अचानक सरप्राईज नाही म्हणता ना, अचानक भयानक त्यांचा प्लॅन झाला बोईसर येण्याचा. हे बघा रस्त्याला गर्दी बघा किती आहे आणि मला असं वाटतंय की ते माझ्या आधी पोचायला नको घरी. तर त्याच्या अगोदर आहे ना मी पूर्ण भाजीचं सामान, आणि बॉबीला खूप आवडते भाजी प्रियाच्या हातची. प्रिया जेव्हा बनवते ना तर त्याला काहीतरी डिफरंट टेस्ट खायला मिळते आणि तेच आज प्रिया बनवणार आहे. सो आता मला लवकर जायचंय, प्रियाचा पण फोन येतोय. आय होप की मी या गर्दीतून लवकर निघावं आणि लवकर घरी जावं, म्हणजे ते आले थकलेले असतील खूप सारे, त्यांना फ्रेश होऊन लगेच जेवण दिलं तर ऍटलिस्ट त्यांना रेस्ट पण मिळेल. झाली आहे शॉपिंग पूर्ण आणि आता प्रियाला फोन केला होता जस्ट की आलेत का ते लोक मला सांग. जर म्हणजे असं नको व्हायला की पाहुणे अगोदर पोहोचले आणि मीच लेट पोहोचलो घरी. तर सगळं सामान घेऊन झालंय आणि आता प्रियाचा फोन आला होता जस्ट की दूध पिशवी पण घेऊन या. दूध पिशवी पण घेऊन जातो. आल्या पाहुण्यांना थोडं चहा पाणी करावं लागेल. ऑब्व्हियसली ते तर रिच्युअल्स आहेत. खूप आनंद होत आहे. ते खूप लांब गेले होते, त्यानंतर आता आले आहेत. कोमलची तब्येत पण बरी नाही. मम्मीन ते आलेत आता. त्यांना सांगितलं बॉबीन ते इकडे येते, तुम्ही पण इकडेच या जेवायला. कुठे गेलेले? ए थोडं भाजीन ते आणायला. अच्छा अच्छा. हा तुम्ही? आम्ही आंबे आणले तुम्हाला. बरं झालं. हा तेच जायचं होतं वाडीत, त्या दिवशी राहून गेलं. तुमच्यासाठी आंबे आणले. चला आमच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुमच्या आंबे. चला आता वरतीच. कोमल पण आजारी आहे. मला वाटलं माणसानं झाली काय. कशाला पण घाबरतात लगेच. अरे माझ्या पायाला असं काहीतरी केलं तुम्ही. माझा पाय लागला तर लगेच चालू झाली. बॉबी आणि कोमल अचानक भयानक प्लॅन झाला त्यांचा बोईसरला येण्याचा. तर येत आहेत ते आणि आम्ही पण खूप एक्साइटेड आहे. खूप दिवसानंतर त्यांना भेटणार आहे. आणि स्पेशली आज केदारनाथ वरून येणार आहे ते. तर आज नाही आले ते, आलेत केदारनाथ वरून काल, बट आज इकडे येत आहेत. आणि कोमल थोडीशी आजारी पडलेली तिकडे, तुम्ही त्यांचा ब्लॉग बघितलाच असेल. तर मम्मीला पण राहत नव्हतं, मग मम्मीने त्यांना पण इकडे बोलवून घेतलं आणि तिला खूप किट्टूला भेटण्याची इच्छा झाली. ती पहिले केदारनाथ वरून आल्या ती गुलीबा पहिले किट्टूला भेटायचंय म्हणून ती येतात. मग आता ते येत आहेत आणि त्यांच्यासाठी मग प्रिया बोलली की आपण मस्त काहीतरी बनवूया. मम्मीने मस्त आंबे आणले आणि आज प्लेट जेवण बनवणार आहे. मी नाही करणार. थांबा एक मिनिट, मी जेवण कधीच बनवत नाही. मी काय करते, नाही हिला आज मी नाही मसाला काढून आणलाय. मी लसूण सोलला इकडे बघा. लसूण मसाला वाटीमध्ये काढून आणलाय घरून, माहितीये का? लसूण 2 मिनिट थांब, मला फाईट. हा फाईट 1 मिनिट मी नाही का हिला सगळं कांदा टोमॅटो सगळा मसाला रेडी करून देते, चपात्या बनवून ठेवते, भात टाकून ठेवते, चिकन वगैरे असलं की बॉईल करून ठेवते. मी फक्त जाते तेल टाकून तो मसाला टाकून. आता मग मी घरी करते बाई, घरी मला कोणी करते, तुझ्याकडे माझ्याकडे आल्यावर करते ना. पण मला वाटतं सगळीकडे तूच करावा. आता बघ किती माझे पाय नाही हो, आता मी तशी नाही ना बाई. बरोबर आहे ना ग, मम्मीला मदत करायला पाहिजे तू. पीठ बघा जेवण एवढ्यांचं बनवायचं बाई. आता भात भाजी टाकून दे, शॉर्टकट मार, कशाला एवढं करत बसती. पण मी पीठ मळलं कारण खूप दिवसांनी येतं आणि भात खाऊ घालायला बरं नाही. भात ऑलरेडी आहे आणि थोडस चपात्या पण बनव. शॉर्टकट काय बोलले माहितीये का? मला वाटलं तुझे पाय दुखत असते. माझ्या दुखतातच आहे, पण आता एवढ्या दिवसांनी येत आहे, मग आपल्याला असं करून चालणार. बनव गड बाई, बनव. मम्मीने मस्त आंबे आणले 10 किलो माझ्यासाठी, 10 किलो कोमलसाठी. डायरेक्ट झाडाचे तोडून आणले डायरेक्ट वाडीमध्ये जाऊन. आणि माझे सगळ्यात फेवरेट फ्रूट आहे. सो मी खूप एक्साइटेड आहे खाण्यासाठी. तू जाणार होती ना बागेत? मला जायचं होतं पण ही मला घेऊन नाही गेली. का? तर आता मला खूप आंबे खायची इच्छा झाली. आता मी पटकन पहिले आंबा कापून खाणार आहे.
आपल्याला आहे ना आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सने सांगितलं की हा सेंटर टेबल बदलायचा आहे. आमचा ऍक्च्युली तो कालच विषय झाला की हा सेंटर टेबल या सोफ्याला सूट नाही होत, तर आपण इथे एक नवीन सेंटर टेबल घेणार आहे. पण आता एक 6-7 दिवसानंतर, कारण आता आम्ही जाणार थोडं बाहेर, त्यानंतर तिकडून आलो की मग सेंटर टेबल घेऊया. यस. आता मम्मीने आंबे आणले, तर आंबे तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते. भरपूर आंबे तर अगं पतीलाच नाही बसणार ती. जेवढे बसतील तेवढे बसवा ना. त्याला तर काहीतरी लावून द्यावं लागेल. थांबा 2 मिनिटं पप्पा. हे पिकलेले आहे ना, खूप पिकलेले. वाव. हे लवकर संपवावं लागतील. ऐका, खराब नाही ना काही? खराब असतील तर साईडला काढा ते. ते मला कसं कळणार आहे? म्हणजे असं आहे बघा, हे काय खराब आहे का नाही? ठेवा, चला ठेवा. मस्त झाडाचे आंबे तोडून आणलेले. वाव, मला असं हाताने तोडायचं होतं, पण काय आता. आता बघा किट्टू खाणार आहे आंबा. तो फक्त नेऊन बाबाच्या बॅग मध्ये टाकतो. लय हुशार आहे तो. तेव्हा आता परत इकडे आला. आता बघ बर का, आता काय लाडू तू तसं करू नको रे. ठेवा ठेवा. तिकडून आणवाय आंबा, आणवाय लवकर. टाका. असं ऐकतो लगेच. मग आता तुझे तेवढी ताकद आहे बाई, तू बनवू शकते, तुझ्यात कला आहे तेवढी. भाजी काय बनवते? आणि भाजी झाली का नाही अजून? भाजी नाही अजून. बापरे, त्यांना भूक लागलेली असेल प्रिया. होऊन जाईल लगेच. मसाला रेडी. मला एकटीलाच बनवायचं, मला कोणी हेल्प करणार आहे का? मी करतो ना हेल्प. तुझी गप्पा मारतो ना त्यासोबत, म्हणजे तुला बोर नाही होणार. आम्ही रात्री खूप गप्पा केल्यात. खूप डेज नंतर सर्व फॅमिली एकत्र आलोत आणि बोलता बोलता कधी सर्व झोपून गेलो समजलंच नाही. आज बोईसर पालघर मध्ये आज एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तर खूप बंदोबस्त आहे गाड्यांचा. आम्हाला पालघरला काम आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक चालू आहे बघा. आम्ही 10-15 मिनिटापासून इथेच अटकून उभे आहेत. हे बघा किती पब्लिक आलेली आहे आणि गाड्या सुद्धा जाम आहेत. लाईन बघा गाड्यांची, खूप जाम आहे. किती पब्लिक आली बघा. किट्टूने सुसू केली, बघून घ्या. त्याचं डायपर संपलंय म्हणून, आणि त्यांनी माझी पूर्ण पॅन्ट ओली केली, बघू शकता. नशीब थोडी झाली. थोडी नाही, आता मी कसं काय जाऊ, मला टेन्शन आलं जाम. हे बघा, असं सगळं सेटअप केलेला आहे पूर्ण तयार. आणि प्रीतमची ड्युटी सुद्धा इथेच आज लावलेली आहे, इमर्जन्सी. बघा अजून आलेले नाहीयेत, पण सगळा बंदोबस्त आहे. कसला आहे भाऊ बंदोबस्त? आहे सॉरी, हा, योजना कल्याणकारी सर्वसामान्य दारी असं म्हणून त्यांचं आहे. हे बघा पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे, आणि विथ पब्लिक सुद्धा सगळे आले. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आलेला आहे सगळा. बापरे किती पब्लिक आहे. तुला पुढे जायचंय बसायला ड्रायव्हर सीट कडे? नाही, माझ्याकडे बसायचं. त्याला इकडे बाहेरचा माहोल बघायचा. मी सीट पण घातलंय ना म्हणून. तुला पुढे जायचं पिल्लू? सीट बेल्ट शॉली नाही जायची पुढे, नाही जायची. बरं, किट्टूला डायपर नाही आणलंय, त्याच्यामुळे किट्टूला मोठी करायला लावली. किट्टू स्वतः सुसू करते. कर सू कर, असं करा. मुतू करून घ्या, मुतू कर पिल्लू. भांडणं चालले माकडांचे. इकडे माकडे सगळीकडे आले इकडे. आम्ही आलेलो आहोत टाइमपास साठी वाघोबा मंदिर, पालघर, मनोर. बघा इकडे माकडच माकड आहे सगळीकडे.
पाण्याची बाटली. सगळ्यात भारी मला हे पिल्लू आवडलं, छोटस माकडाचं. कसं पळत आहे. किती मोठे मोठे माकडे बघा, छोटे छोटे पिल्ले पण आहेत. वाव, हे किती सुंदर आहे. हे माकड बघा आमच्या गाडीवर येऊन बसला आणि चाटतय. रोहित 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 माकड बघ. ढोल्या. हे बघा कसं चाटतंय माकड. काय पाहिजे गाडीमध्ये? काहीच नाही बाबा खायला. तुझ्या भीतीने आम्ही बाहेर येऊ नाही शकत. वाजवर वाजवर हार. आई नाही घाबरला. तर काल सगळं काही जेवणाचा प्रोग्राम झाला. काल बॉबीन ते घरी आलेले, बॉबी, कोमल आणि पत्तू सर मेकअप आर्टिस्ट. तर सगळं मस्त कार्यक्रम झाला, नियोजन झालं जेवणाचे, पण जास्त काही क्लिप घेता आल्या नाही. आणि दिवस आज दुसरा. आज आम्ही एका कामानिमित्त बाहेर आलेलो आहोत आणि ते लोक पण आलेले आहेत सोबत. आणि तसंच फिरता फिरता आम्ही आलेलो आहोत मनोरला. मनोरला खूप सारी इथे माकड आहेत. आता सगळेजण बघत आहे, मी तुम्हाला दाखवते. कोमल आलेले आहेत विथ पत्तू सर. प्रीतम ड्युटीला गेलेले आहेत आणि मी आलेले आहे यांच्यासोबत. आणि सोबत रोहित आहे. आम्ही लोक इकडेच आहेत, पण यांचा अड्डा आहे. अड्डा आहे, राईट. आपण यांना एक चापटी तरी दिली ना, येऊन डायरेक्ट मारतील. आता इथे खूप सारे माकडे आहे. बॉबी तिकडे खायला टाकतोय सगळ्यांना आणि मला सगळ्यात जास्त माकडांची भीती वाटते. माझ्यापेक्षा मागे लागले म्हणून मी इकडेच थांबली आहे. गाडीमध्ये बसली मीन किट्टू. हे बघा किट्टू किती हसतोय. नको, ते वरती येतो बाबा, तुला माहित नाही अजून. आला तरी पण मी बंद करतो. ते बघा एक छोट कसं पिल्ल्याला घेऊन पळतं त्याच्या आई. वाव. आता आलो आम्ही शॉपिंग करायला. थोडीशी शॉपिंग करूया लग्नासाठी. बघूया आता काय काय भेटतं ते. कोमल गाडी पार्क करत आहे. ते लोक आले गॉगल घ्यायला. आपला काय विषय नाही गॉगलचा. आपल्याला नंबर वगैरे काही नाही. नंबर बिंबर नाही तरी पण सगळे गॉगल घालून बघतोय मी. मग कारण की आता हे लोक बघायचा तर आपल्याकडे पण ट्राय करायला आवडतं. हा मला कसं दिसतो. हा पण मस्त वाटेल. हा वाला पिंक. किती घाण दिसतो. मला गॉगल घालायला आवडतच नाही, कारण की माझा चेहरा खूप छोटा आहे. त्याच्यामुळे मला गॉगल सूट पण होत नाही, म्हणून मी कधीच गॉगल घालत. तर कोमलचा नंबर चेक करायचा आहे, तर नंतर माझा चेक करणार मी. थोडं पुढे आलं. मला नंबर लागलेला आहे राईट आयला. मग एकच डोळ्याला गॉगल घालणार. दोन्हीला थोडासा मागून नंबर एकच डोळ्याला घालणार. मी माझा नंबर चेक करते. फर्स्ट टाइम कधीच केलं नाही. तिकडे दुसऱ्या मशीनवर तर आलेला आहे ना नंबर राईट आयला. आता इकडे फायनल समजेल. तेव्हा गॉगल घालायला बिलकुल आवडत नाही, कारण डोकं दुसरं घालत. काय नाही, फक्त ना कधी कधी ना थोडे डोळ्यांच्या आत होते. केलेले पण नॉर्मल. दोन्ही आता व्यवस्थित रोज वरती ठेवायचे. ग्रीन कलरचा राऊंड असेल त्याच्याकडेच बघा. हे प्युपिल डिजिटल मेजरमेंट आहे. क्लास 8 सेंट्रेशनसाठी लागतं. आता व्यवस्थित दोन्ही हाताने तुमचा लेफ्ट आय मी बंद केलेला आहे. तुम्हाला फक्त राईट आहे. सो मला नंबर नाही आता. थँक गॉड. कमलाबाई बाय बाय. बाय बाय मम्मी.
वाजलेले आहेत. प्रीतम गेले घरी आणि बॉबिन ते जस्ट आत्ताच घरी गेले. त्यांना आम्ही बाय बाय केलं आणि आता आम्ही जात आहोत घरी आमच्या. आणि अजूनपर्यंत आम्ही जेवण सुद्धा केलेलं नाहीये. 5 वाजले. आत्ता म्हणजे ब्रेकफास्ट केला आम्ही. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. आता आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता जस्ट निघालोय आणि आता घरी जाऊन थोड्या वेळाने जेवण करणार. ठीक आहे, तर झालाय आमचा सगळा आजचा दिवस संपलाय पूर्ण. राजू इथं बसलाय किट्टू. आत्ताच झोपेत न उठला पिल्लू माझा. परेशान झालं गाडीमध्ये ते खूप. पिल्लू इकडे बघ. अरे आपले पप्पा दे नको. सॉरी, तुमच्यावर रागवले सगळ्यांवर. हे बघा ट्रॅफिक आता सुद्धा लागली आम्हाला भरपूर.